लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री 106 विधानसभा निवडणुकीत उभे असलेले भावी आमदारांचे विनापरवानगी लावण्यात आलेले प्रचार बॅनर नगरपंचायतने घेतले ताब्यात। याबाबत सविस्तर माहिती अशी की सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। सर्वच उमेदवार आपापल्या परीने प्रचार यंत्रणा राबवत आहेत। त्याच अनुषंगाने एका राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवाराने शहरातील महामार्गावरील मध्यभागी सुरुवातीपासून बंद पडलेले सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेले लाईटच्या खांबावर त्याच्या उमेदवारी चिन्ह व महापुरुषांच्या फोटो असलेले कटआउट म्हणजे प्रचार बॅनर लावण्यात आले होते। हे बॅनर फुलंब्री नगरपंचायतच्या विनापरवानगी लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजे दरम्यान नगरपंचायतचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी गजानन तावडे व विजय ताठे यांनी स्वच्छता पथकासह येत सर्व बॅनर जप्त केले। मात्र त्या बॅनरवर राष्ट्रीय महापुरुषांच्या प्रतिमा असल्याने त्या घंटागाडीत न टाकता आदराने व सन्मानाने बाजू करण्यात आले। याचप्रमाणे कोणत्याही राजकीय पक्षाची व उमेदवारांचे नियमबाह्य व विनापरवाना लावण्यात आलेले असतील तर ते सर्व कारवाई करत जप्त करण्यात येणार आहे, अशी मुलाखत रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीला नगरपंचायतचे स्वच्छता अधिकारी गजानन तायडे यांनी दिली आहे। कशामुळे तुम्ही हे निवडणुकीचे उमेदवाराचे बोर्ड काढले पोलवर लावलेले, काय कारण काय? विना परवानगी बॅनर लावले होते। त्याच्यामुळे आपण निवडणूक आयोगाला तक्रारी प्राप्त झाल्यामुळे वरील आदेशानुसार आपण अनधिकृत बॅनर काढण्यात आलेले आहे। याने परवानगी काढलेली नव्हती उमेदवारांनी हे लावल्याची? हो, परवानगी नव्हती। पण ते तर उमेदवार आहे म्हणून ते प्रचार करू शकतात ना त्यांच्या चिन्हाचं? प्रचार करू शकता, पण शासनाने ते निवडणूक आयोगाने ते परवानगीच्या अटी घातलेल्या आहे ना, परवानगी घेतलेली असते। बाकीच्या लोकांचे पण उमेदवारांचे लावलेले अनेक ठिकाणी, तर त्यांचे पण तुम्ही काढणार आहात का? सगळं परवानगी नसली तर ज्याची परवानगी नसेल त्याची काढावंच लागणार। बरं, तुमचं नाव आणि पद सांगा। स्वच्छता निरीक्षक गजानन तावडे, नगरपंचायत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा।